मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। आज आपण चाललोय गोरखगडला भन्नाट असे ट्रेकिंग करण्यासाठी। ॲडव्हेंचरने भरलेला पूर्ण हा व्लॉग असेल आणि नक्की पहा। मंदिराच्या मागच्या बाजूने चालत निघालोय मित्रांनो। पाऊस आताच खूप पडला होता, तुम्ही पाहत असाल पाणी रस्त्याच्या वाटेने येत आहे। इथून आपली थोडा जंगलाचा ट्रेक आहे। आपले मित्रमंडळी पुढे गेले। और उसके मित्र
करणार आहोत. कुठून आले? बदलावरून. रिटर्न पण झालं वर जाऊन आलं. मजा आली का? क्लाउड्स दिसले का? सावकाश 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 सावकाश. अजून बाकी आहे. चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोणत्या चॅनलवर भेटेल? AB Vlogs 18. लेट्स गो. ह्याच रस्त्याने आले काही वेळांपूर्वी. असा चढत 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 छत्रपती शिवाजी महाराज की. त्यांनी काहीतरी नवीन शोधून काढलंय जे की आपण लहानपणी करायचो गावामध्ये. तुम्ही बोलता आम्हाला उशीर का होतो घर चढायला. असं टाइमपास करतो. वाव. मंदारने छानसा टॅटू काढलाय माझ्या आणि नैसर्गिक टॅटू काढलाय. आपल्याला छोटासा झोपाळा भेटलाय. पण मी झोपायला ट्राय करतो. थोडेसे चढाईनंतर आपल्याला आता खूप दम लागले आणि भूक पण लागले. तर आपण आणलेलं जाम आणि बटर खाणार आहोत. आणि मग आणि संतोष सर आपल्याला चष्मा दाखवत आहे ना नमस्कार करताना. नाश्ता अल्पहार करून आम्ही याच्या चढायला सुरुवात करतोय. सर्वांनी बॅग पॅक करून चढायला सुरुवात केली. अशा तऱ्हेने आपण थोडा नाश्ता करून आता निघालोय. आता किल्ल्याची चढाईला सुरुवात होईल. पायऱ्या लागतील. मित्रांनो इथे रस्त्यामध्ये भलं मोठं झाड पडलंय. म्हणजे याचाच अर्थ की आपण बरोबर रस्त्याने चाललोय. पडल्यामुळे रस्ता समजून येत नाही. त्यामुळे दोन्ही साईडने लक्ष ठेवून रस्ता शोधण्याचा प्रयत्न करा. घाई करू नका. आपल्याला रस्ता सापडत नव्हता. एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं असंच पत्र्याचं छप्पर आणि ते आपल्या समोर लागते म्हणजे आपण बरोबरच्या दिशेने आहोत. काही बोर्ड लागले म्हणजे याचाच अर्थ की आपण बरोबर रस्त्याला आहोत. आता इथे येऊन आपण देवाला नमस्कार केला. नमस्कार करून आपण आता पुन्हा निघतोय. इथे पिंडी आणि पाऊल पण आहेत. मित्रांनो इथेच या मंदिराच्या समोरच बाजूलाच एक झाड आहे. मुलांची असं काय कसलं तरी बांधकाम आहे आणि त्या बांधकामावर उभं राहिले. पाहू शकता. म्हणजे पूर्वीच्या काळी इथे काहीतरी बांधलं असेल आणि त्यातून त्या चिरामधून या सुंदर अशा झाडाने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. मित्रांनो आपल्याला ट्रेक करत असताना काही ट्रेकर्स मित्र भेटले. भावानं चुकले होते काय? आपल्याला भेटलेले हे ट्रेकर्स रस्ता चुकले होते. आता त्यांना सुद्धा बऱ्याच वेळानंतर त्यांचा रस्ता सापडलाय. ते सुद्धा योग्य दिशेने चालले आता. मित्रांनो कुठले? नवी मुंबई. AB Vlogs 18. थँक्यू सो मच. आणि ते सुद्धा किल्ल्याच्या दिशेने वर चढते आता. माझी टीम खाली राहिले. टीम आता एकत्र झाली. आपण पुन्हा चढायच्या दिशेने निघतोय. गुफा नाही तिथे गेले त्यांना काही दिसलं नाही. ते हरवले होते रस्ते. त्यांना वाटलं तिकडे. मित्रांनो आता आपल्याला स्टेप्स लागलेले आहेत.
मित्र संतोष आपल्याला हस्त आंदोलन करताना बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू सो मच संतोष सर आहेत तर आम्हाला काही भीती नाही आहे. आणि नक्कीच जीवनात असा एक मित्र असला पाहिजे की जो काळ किंवा वेळ कशी असो तो आपल्या नेहमी सोबत असतो आणि आपल्याला मोटिवेट करत असतो. आणि खरंच मित्रांनो की मला अभिमान आहे की माझ्या आयुष्यात सुद्धा असे काही मित्र आहेत. मित्रांनो गोरखगड हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील तेर या गावात गडावर चढायला सुरुवात झाली आहे. पण एवढा सोसाट्याचा वारा सुटलाय की उभंही राहता येत नाही. आणि आपल्याला नवी मुंबईचे ट्रेकर सुद्धा भेटलेले आहेत. सोसाट्याचा वारा सुटलाय. या बाजूने पायऱ्यांचा रस्ता आहे आणि ह्या बाजूने दगडावर कोरीव काम करून चढायला बनवलेलं आहे. आपण इथूनही चढू शकता धाडत असेल तर, किंवा त्या बाजूला पायऱ्या तिकडनं सुद्धा चढू शकता. या गोरखगडाच्या बाजूलाच मच्छिंद्रगड आहे, तुम्हाला दिसत असेल समोरच. पूर्वी काहीच नव्हतं. गडावर जाण्यासाठी एक रस्ता आहे. मित्रांनो काही जण चढले तर आम्ही सुद्धा चढले. आता संतोष आणि ये लवकर ये. अरे अर्ध्यापर्यंत आलो ना तेव्हा काय नाही वाटलं आणि त्याच्यानंतर पण काय नाही वाटलं. जाम मजा आली. जेवलंच का? हो जेवलो. तू जेवला? हो. आता प्रवेशद्वाराजवळ आपण घेऊन पोहोचलोय आणि आज पायऱ्या चढत आपण वर जातोय. पाहू शकता तुम्ही कसं आपल्या पूर्वजांनी कोरीव काम करून इथे ही वास्तू बनवली. बघू शकता तुम्ही कोरलेले हे कोरीव काम, हे दगडाच्या आतमध्ये कोरलेलं कोरीव काम बघू शकता. ही मित्रांनो ही गुहा पाहिल्यानंतर आपण त्याच बाजूने पुढच्या दिशेने पुढे जातोय. आपले काही सदस्य पुढे गेले आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आता त्यांच्या पाठोपाठ चाललेलो आहोत. रस्ता खूप स्लिपरी आहे, पाणी पडले, धुकं आलंय. मित्रांनो रस्ता एवढा खडतर आहे की आम्ही वाकून चालतोय, बसून चालतोय. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे. थोडासा जरी पाय घसरला तर डायरेक्ट दरीत जाण्याची शक्यता आहे. म्हणून इथे येताना सावधानता बाळगा. इथे आल्यावर मित्रांनो आपल्याला अजून एक पाण्याचं टाक लागतंय. हे खूप मोठं टाक आहे. याच्या आतमध्ये खूप गुफा आहे आणि आपल्याला आतमध्ये पाणी पडतं.
मित्रांनो 85 डिग्रीच्या पायऱ्या आहेत. व्लॉग आहे आपल्या सगळ्यांचं प्रत्येक तिसऱ्या व्लॉगमध्ये सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वाले 20 व्लॉग 85 डिग्रीच्या पायऱ्यामधून माझे सहकारी डिस्कस करतात की चढायचं कसं, जायचं कसं, आणि श्रेया लीड करते. मित्रांनो फायनली आपण गडाच्या वर पोहोचलोय आणि गड चढत असताना पायऱ्यांवरून पाय कापत होते, भीती पण वाटत होती, पण भीतीला काबू करून आम्ही गड सर केला. आणि विचार करा, आपल्याला एवढी भीती वाटते, आपण एवढे शूज चांगले शूज चढतो, पण पूर्वीच्या काळात मावळे कसे चढत असतील, धोतर घालून, पैरण घालून, आणि पायात जर शूज नसतील, चपला वगैरे असतील नसतील, तसे चढत असतील तर काय त्यांची जिद्द, काय चिकाटी असेल, काय तर झाडच असेल. फायनली मित्रांनो आपण गडाच्या शेवटच्या टोकावर येऊन पोचले. आपली मंडळी आधीच येऊन बसली. गडाच्या या शेवटच्या टोकावर मंदिर आहे. हात धुणारे आले थांबलेत रे. अरे पाणी नाही आपल्याकडे. प्यायला पाणी नाही आपल्याकडे. मित्रांनो गडाच्या पायऱ्या एवढ्या सरळ आहेत, खडतर आहेत की काही लोक पायऱ्या न चढताच रिटर्न जात आहेत. कदाचित झूम केलं मी पण तुम्हाला आता दिसणार नाही, झाडांच्या आड गेली ती. त्यानंतर सगळ्यांना भूक लागली. संतोष सरांनी डबा काढलाय, ठेचा आणलाय संतोष सरांनी. कसं काम आहे मराठमोळा. प्रत्येकाने आपल्या आपल्या घरून डबा आणलाय. आपण हॉटेलला नाही आलो, ज्याला लागेल तो येईल. आणि अशा तऱ्हेने स्पेशल रेसिपी उघडताना अमोल सर, मला तर आता वाटतं की आता व्हिडिओ बंद करून पटापट खाऊन घेऊया, नाहीतर माझ्या वाटेला काही राहणार नाही. मित्रांनो नंतर भेटूया आपण. जेवण झाल्यानंतर ड्रोनच्या साह्याने आम्ही गडाचे खूप सुंदर असे व्हिडिओज मित्रांनो आता आपण खाली उतरतोय. खाली उतरताना खूपच सावधानता बाळगावी लागेल, कारण पाऊस पण पडून गेलाय. फायनली मित्रांनो आपला ट्रेक्स पूर्ण झालाय. आपण खाली उतरलोय गडाच्या आणि आता आपण आपला व्लॉग इथेच थांबवतोय. भेटूया पुन्हा एकदा नव्या दमाने, नव्या जोशाने, एक नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Thank you.